नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणो, मी अस्मिता स्वरंग नॉलेज हब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण घेणार आहोत सामान्य विज्ञान विषयावर मागील वर्षांचे टॉप 50 प्रश्न आणि हे प्रश्न 1992 ते 2023 पर्यंत विचारलेले प्रश्न आहेत. त्यामुळे हे सगळे प्रश्न तुम्हाला वारंवार बघायचे आहेत, जेणेकरून तुमचे तोंडपाठच होतील आणि येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. यातील मी भाग 1 ऑलरेडी अपलोड केलेला आहे. हा आपला भाग 2 आहे. चला तर मग आता आपण वेळ न वाया घालवता प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, कोणत्या पदार्थाच्या संचयनामुळे स्नायूंचा थकवा येतो? त्याचं उत्तर आहे लॅक्टिक ऍसिडमुळे. प्रश्न दुसरा आहे, कोणत्या रक्तपेशींच्या मदतीने रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते? त्याचं उत्तर आहे लिम्फोसाइटमुळे. प्रश्न तिसरा आहे, मानवातील लाल रक्तपेशींचे आयुष्य किती असते? त्याचं उत्तर आहे 120 दिवस. प्रश्न चौथा आहे, शिरासंबंधीचे रक्त ऑक्सिजनसाठी फुफ्फुसात कशाद्वारे नेले जाते? त्याचं उत्तर आहे फुफ्फुसीय धमनीद्वारे. प्रश्न पाचवा आहे, कृत्रिम मूत्रपिंड कोणत्या तत्वावर काम करते? त्याचं उत्तर आहे डायलिसिस. प्रश्न सहावा आहे, एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांचा रंग काळा, निळा किंवा तपकिरी असतो, ज्यामध्ये सापडलेल्या रंगद्रव्यावर अवलंबून असते. तर ते कशामुळे? तर त्याचं उत्तर आहे बुबुळ. प्रश्न सातवा आहे, जेव्हा धूळ डोळ्यात येते तेव्हा कोणते क्षेत्र फुगतो आणि गुलाबी होतो? त्याचं उत्तर आहे कंजेक्टिव्हा. प्रश्न आठवा आहे, मूल स्तनपान करत असताना स्तनातून दूध कोणत्या मदतीने बाहेर काढले जाते? त्याचं उत्तर आहे ऑक्सिटोसिन. प्रश्न नववा आहे, गर्भधान सहसा कोठे होते? त्याचं उत्तर आहे फॅलोपियन ट्यूबमध्ये. प्रश्न दहावा आहे, बैलाचे वीर्य कृत्रिम रेतनासाठी कशामध्ये साठवले जाते? त्याचं उत्तर आहे द्रव नायट्रोजन मध्ये. प्रश्न 11वा आहे, कोणत्या वनस्पतीमध्ये सर्वात मोठे फूल आहे? त्याचं उत्तर आहे रॅफ्लेसिया मध्ये. प्रश्न 12वा आहे, झाडाचे वय कसे जाणून घ्यावे? त्याचं उत्तर आहे रिंग मोजून. प्रश्न 13वा आहे, हायड्रोपोनिक्स म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे मातीशिवाय रोप वाढवणे. प्रश्न 14वा आहे, कोणत्या शास्त्रज्ञाला जनुकशास्त्राचा जनक म्हणतात? त्याचं उत्तर आहे ग्रेगोर मेंडेल. प्रश्न 15वा आहे, मानवामध्ये गुणसूत्रांची संख्या किती आहे? त्याचं उत्तर आहे 46. प्रश्न 16वा आहे, जे लोक त्यांच्या आहारात मुख्य धान्य म्हणून मक्याचा वापर करतात त्यांना कोणत्या जीवनसत्वाची कमतरता असते? त्याचं उत्तर आहे व्हिटॅमिन बी ची. प्रश्न 17वा आहे, कापूस फायबर कशापासून मिळतो? त्याचं उत्तर आहे बियाण्यांपासून. प्रश्न 18वा आहे, व्यावसायिक कॉर्क कोणाच्या सालापासून मिळतो? त्याचं उत्तर आहे ओक. प्रश्न 19वा, कोणत्या रोगामुळे गुरांमध्ये वंध्यत्व येते? त्याचं उत्तर आहे बेंगरोगमुळे. प्रश्न 20वा आहे, जे लोक जास्त मद्यपान करतात ते कोणत्या रोगाने मरतात? त्याचं उत्तर आहे सिरोसिसमुळे. प्रश्न 21वा आहे, रायबोसोम्स काय करते? त्याचं उत्तर आहे प्रथिन संश्लेषणासाठी कार्य करते. प्रश्न 22वा आहे, 1984 मध्ये भोपाळमध्ये कोणत्या गॅसची गळती झाली होती? त्याचं उत्तर आहे मिथाइल आयसोसायनेटमुळे. प्रश्न 23वा आहे, पश्मिना लोकर कोणत्या जातीच्या शेळीपासून मिळते? त्याचं उत्तर आहे चांगथांगी शेळीपासून. प्रश्न 24वा आहे, ताजे सोडलेल्या लघवीला विशेष वास येत नाही, परंतु काही काळांतराने त्याला अमोनियासारखा तीव्र वास येऊ लागतो, त्याचं कारण काय आहे? त्याचं उत्तर आहे युरिया अमोनिया जीवाणूद्वारे तयार होतो, त्यामुळे याचा तीव्र वास येऊ. प्रश्न 25वा, बहुतेक मासे पाण्यात का बुडत नाहीत? याचं उत्तर आहे स्विम बॅडरमुळे. प्रश्न 26वा आहे, शुद्ध स्फटिकासारखे विषाणू प्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने वेगळे केले? त्याचं उत्तर आहे W.M. स्टॅनले यांनी. प्रश्न 27वा आहे, ग्रेगर मेंडल याने कोणत्या वनस्पतीवर संशोधन करून अनुवांशिक सिद्धांत मांडला? त्याचं उत्तर आहे वाटाणा वनस्पतीवर.
प्रश्न 28वा, लिटमस कशापासून मिळतो? त्याचं उत्तर आहे लिकेन पासून. प्रश्न 29वा, मलेरियाच्या उपचारासाठी औषध कोणत्या स्रोताकडून मिळते? त्याचं उत्तर आहे सिंचनाचे झाड. प्रश्न 30वा आहे, अफू जे वनस्पती उत्पादन आहे ते कशापासून मिळते? त्याचं उत्तर आहे कोरड्या लॅटेक्स पासून. प्रश्न 31वा, म्हशीच्या मुख्य जाती कोणत्या आहेत? त्याचं उत्तर आहे मुर्रा, सुरती, भातवाडी, जाफराबादी आणि मेसाना ह्या म्हशीच्या मुख्य जाती आहेत. प्रश्न 32वा आहे, केंद्रीय शेळी संशोधन संस्था कोठे स्थापन करण्यात आली आहे? त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेशातील मथुराजवळील मखुदमध्ये. प्रश्न 33वा आहे, राष्ट्रीय उंट संशोधन केंद्र कोठे आहे? त्याचं उत्तर आहे बिकानेर येथे. प्रश्न 34वा, दालचिनी कोठून मिळते? त्याचं उत्तर आहे झाडाच्या सालीपासून. प्रश्न 35वा आहे, मसाल्यांची राणी कोणाला म्हणतात? त्याचं उत्तर आहे वेलचीला. प्रश्न 36वा आहे, फुलांचा अभ्यासला काय म्हणतात? त्याचं उत्तर आहे काव्यसंग्रह. प्रश्न 37वा, सिस्टिमा नॅचुरे हे पुस्तक कोणाचे आहे? त्याचं उत्तर आहे कार्ल लिनियस यांचे. प्रश्न 38वा, दुधाचे दही कशामुळे होते? त्याचं उत्तर आहे लॅक्टोबॅसिलसमुळे. प्रश्न 39वा, मेंदू आणि पाठीचा कणा वेगळे करणाऱ्या वाहिन्यांमध्ये सूज आल्याने कोणता आजार होतो? त्याचं उत्तर आहे मेंदूज्वर. प्रश्न 40वा, प्राण्यांमध्ये फूट अँड माउथ हा आजार कोणत्या विषाणूमुळे होतो? त्याचं उत्तर आहे ॲफिथोव्हायरसमुळे. प्रश्न 41वा, कोणत्या शैवाळापासून आयोडीन मिळते? त्याचं उत्तर आहे लॉमिनेरिया. प्रश्न 42वा, मातीच्या अभ्यासाला काय म्हणतात? त्याचं उत्तर आहे पॅडोलॉजी. प्रश्न 43वा, सूर्याच्या अतिनील किरणापासून पृथ्वीचे रक्षण कोण करते? त्याचं उत्तर आहे ओझोन थर. प्रश्न 44वा, द्रवाचा उकळता बिंदू वाढते की कमी होते? त्याचं उत्तर आहे वाढते. प्रश्न 45वा, मानवी रक्तात ऑक्सिजन वाहून कोण नेतं? त्याचं उत्तर आहे लाल रक्तपेशी. प्रश्न 46वा, चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्व कोणते आहेत? त्याचं उत्तर आहे जीवनसत्व ए, जीवनसत्व डी, जीवनसत्व ई आणि जीवनसत्व के. प्रश्न 47वा, आवाजाचा वेग किती आहे? त्याचं उत्तर आहे 760 मैल प्रति तास. प्रश्न 48वा, ॲल्युमिनियमचे मुख्य धातू कोणता आहे? त्याचं उत्तर आहे बॉक्साइट. प्रश्न 49वा, घनकोनाचे एकक काय आहे? त्याचं उत्तर आहे स्टेरेडियन. प्रश्न 50वा, सोन्याची सापेक्ष घनता किती आहे? त्याचं उत्तर आहे 19.30 ग्रॅम प्रति सेमी घन. तर मग विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे सिरीज चालू केली आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी धन्यवाद.